डिझेल मध्ये सेडन मध्ये कार जर ही म्हणलं SX4 एकदम बेस्ट गाडी आहे, टॉप मॉडेल आहे. गाडीची किंमत 2,70,000 पर्यंत जाईल. फॉर्च्युनर जी आहे मार्केटला आता ह्या गाडीची किंमत 2014च्या गाडीची किंमत 13-14 लाखाला लोक हे करतात. बरोबर. हीच आपण 10.5 लाखाला देतोय. 16चं मॉडेल आहे पोलो 3,50,000 पर्यंत. 30 पर्यंत पासिंग करून आपण ही 3,20,000 देणार आहे. 3,20,000 तुम्हाला ही फायनल होऊन जाणार नाहीये. आपल्या चॅनलचा रिफरन्स दिला तर अजून 10 ते 15,000 रुपये कमी करून द्यावं लागतील. सांगताना आपण तसं त्या पद्धतीने सांगितलं. तुमच्या चॅनलमुळे सांगितलेलं आहे आपण ती किंमत. हे बघा इनोवाची इथं किंमत किती आहे. ओके. हे इनोवा 3.5 लावलेली आहे. त्याच्यामुळे मी ती सांगितली किंमत. ती जी आहे ती 2016ची गाडी आहे. ही गाडीची किंमत 2,95,000 पर्यंत जाईल. ज्याचं एकदमच बजेट कमी आहे, ज्यांना 2 व्हीलर पण घ्यायची नाही, खरं मला 4 व्हीलर घ्यायचे असे काही हट्टी लोक असतात, त्यांच्यासाठी काय असं एकदम कमी बजेटमध्ये काय आहे का आपल्याकडे? i10 आहे. आपण तिची 5 वर्षाची पासिंग वगैरे सगळं काही करून देऊ. ती बी i10 पेट्रोल सीएनजी पण आहे. ती 95,000 देणार आहे. 95,000 सर पेट्रोल सीएनजी देताय आणि ती पण 95 म्हणताय तुम्ही. सीएनजी ला आवडती ती 22च्या आसपास आणि पेट्रोलला ती 14-15. VXI मॉडेल मध्ये ना आपण ZXi देतो. कारण काय त्याच्या रेट मध्ये आता VXI चा रेट पण एवढा ह्याच्यापेक्षा जास्त सांगतात लोक. नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे खूप खास असणार आहे, कारण की मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदम लो बजेट मध्ये कार देणार आहे. आणि तुम्ही जर 2 व्हीलर घ्यायला जात असाल ना, तर आता 2 व्हीलर घ्यायचीच नाही, कारण की 2 व्हीलरच्या प्राइस मध्ये आज मी तुम्हाला 4 व्हीलर देणार आहे. ती पण असणार आहेत कमर्शियल, प्रायव्हेट असे दोन्ही गाड्यांचं कलेक्शन असणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो, एकदम बजेट प्राइस मध्ये. कारण की आता आपले फेस्टिवल चालू झाले, गणेश चतुर्थी येते, परत भरपूर असे आपले फेस्टिवल चालू झालेले आहेत. आणि तुम्हाला तुमच्या घरी एखादी 4 व्हीलर घ्यायची असेल ना, तर ती बेस्ट कार आज कुठून घेणार आहोत आपण? छत्रपती मोटर्स या शोरूम मधून मित्रांनो. कारण की इथे तुम्हाला भेटणार आहे एकदम लो बजेट मध्ये कार. तर जरा जाणून घेऊ. कार भरपूर आलेले आहेत आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत छत्रपती मोटर्सचे ओनर आपले शहाजी सर. शहाजी सर नमस्ते. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक बऱ्याच लो बजेटच्या पण कार आणलेल्या आहेत. त्याचबरोबर परमिट आहेत, प्रायव्हेट आहेत, फॉर्च्युनर सुद्धा आणलेले आपण यावेळेस आज. ओके. बरेच आणि 2 व्हीलर मध्ये पण लो रेंजच्या गाड्या आणलेल्या आहेत. 2 व्हीलरच्या पण आपल्याकडे जवळजवळ 20-20 हजारापासून गाड्या आहेत. इथं कस्टमर आलं तर नाराज होऊन जाणारच नाही. ज्याला 4 व्हीलर घ्यायची ते 4 व्हीलर घेऊ शकतं, ज्याला 2 व्हीलर घ्यायची तर 2 व्हीलर पण घेऊ शकतं. बरोबर आहे. तर 2 व्हीलर तर आपण 20,000ला जवळजवळ एक 25 ते 30 गाड्या आहेत 20-20 हजाराच्याच रेंज मध्ये. आणि तशा 150 ते 250 गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे 2 व्हीलर मध्ये. ओके सर, चालेल. आपण पुढे जाऊन 2 व्हीलरचा पण आपला व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणारच आहे मित्रांनो. तर आता आपण शूट करत आहोत 4 व्हीलर. तर 4 व्हीलरची माहिती घेणार आहोत. तर सर आपल्या युवसने इथे यायचं आहे तर जरा ऍड्रेस पण सांगून द्या. आपला ऍड्रेस आहे चिंचवड मध्ये आहे. आपलं आदित्य बिर्ला हॉस्पिटल पासून डांगे चौकला जो रोड जातो, ओके, त्याच रोडनी थोडस 1 किलोमीटर पुढे आलं की लेफ्ट साईडलाच आहे छत्रपती मोटर्स. आपल्या अपोजिट पदमजी पेपर मिल ही कंपनी आहे. येस, तिथंच आहे आपलं. चालेल. तर स्क्रीनवरती नंबर आहे मित्रांनो. ऍड्रेस सापडला नसेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ऍड्रेस लोकेशन पुन्हा एकदा भेटून जाईल आणि तुमच्या बजेट प्राइस मध्ये कार तुम्हाला इथे भेटून जातील छत्रपती मोटर्स या शोरूम मध्ये. या आणि व्हिजिट द्या. तर चला, आजची जी पहिली गाडी असणार आहे अशी मॅजिक प्राइस असणार आहे तुमच्यासाठी. बघू कोणती असणार आहे ती कार आणि सर आपल्याला कोणत्या बजेट मध्ये देणार आहेत. आपल्याकडे आहेत ना कार तर भरपूर आहेत. आता डिझेल मध्ये सेडन मध्ये कार जर ही म्हणलं SX4 एकदम बेस्ट गाडी आहे. बरोबर. टॉप मॉडेल आहे. 2012ची गाडी, डिझेल फर्स्ट ओनर गाडी. गाडीची किंमत 2,70,000 पर्यंत जाईल. ओके, 270 ला ही देणार सर. प्राइस निगोशिएबल असणार की थोडं बहुत आपल्या नाही, थोडं फार होईल पण जास्त नाही करणार आपण. किमती सांगताना त्या कमी सांगितलेले. आणि ही डिझेल मध्ये काय ॲव्हरेज देईल सर सांगू शकता? डिझेल मध्ये साधारण देईल 18च्या पुढेच. चालेल. 18च्या पुढे. MH14 मध्ये ग्रे कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे. जरा गाडीबद्दल सांगा सर. गाडीचं कसं आहे, इंटेरियर म्हणा किंवा इंजिन वगैरे. इंटेरियर, इंजिन कुठलं काय गोष्टीत आता सध्या काय कुठलं काम करायची गरज नाही गाडीमध्ये. ओके. बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यात अपडेट आहे पूर्ण. आतमध्ये सीट कव्हर, ओके, कुशन हे सगळं चांगलं आहे. गाडीमध्ये स्क्रीन वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही पण व्हिडिओ तर्फे तर दाखवतच आहे मित्रांनो. आणि गाडी इथे येऊन तुम्ही चेक करा, टेस्ट चालवून बघा, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही डील फायनल कराल तर तुम्हाला अजून प्राइसिंग कमी करून दिली जाणार आहे. तर ही तुम्हाला डिझेल व्हेरियंट मध्ये भेटणार आहे. त्यानंतर आपल्याकडे
वॅगनची पोलो व्हाईट कलर मध्ये. सर कशी देता ही 2016चं मॉडेल आहे हम्म. पोलो, पेट्रोल गाडी आहे. गाडीची किंमत जाईल 3,50,000 पर्यंत, 3.5 लाखाला. ओके सर, ही कॅश मध्ये डील करावं लागेल? असं काही नाही, लोनवरती बी घेऊ शकता. लोनवरती जरी घेतलं तरी एक 20-25 डाऊन पेमेंट भरून पण बाकीचं लोन करता येते. ओके, किती लोन होईल या गाडीवर सर? या गाडीवरती साधारण 3 लाखाच्या पुढेच लोन होईल. ओके, लोन फॅसिलिटी कोणत्या इयर पासून आहे आपल्याकडे सर? आपल्याकडे गाडीची 2014 पासून पुढच्या गाडीला लोन देतो आपण. ओके चालेल. तर ह्याच्यावर कम से कम डाऊन पेमेंट किती करावं लागेल सर? कमीत कमी डाऊन पेमेंट साधारण 20-25 हजार पर्यंत. 20,000 भरल्यानंतर 4 व्हीलर त्याच्यात पण होईल. एक तर आल्टो अशी आहे आपल्याकडे की तिच्यात 0 डाऊन पेमेंट वरती पण आपण गाडी देणार होती. इनोवा आहे, हे 5 वर्ष पासिंग वगैरे सगळं काही करून म्हणजे 2030 पर्यंत पासिंग करून आपण ही 3,20,000 देणार आहे. ओके, 3,20 ला तुम्हाला ही फायनल होऊन जाणार नाहीये. आपल्या चॅनलचा रेफरन्स दिला तर अजून 10 ते 15,000 रुपये कमी करून द्यावं लागतील. सांगताना आपण तसं त्या पद्धतीने सांगितलं, तुमच्या चॅनलमुळे सांगितलेलं आहे आपण ती किंमत. हे बघा इनोवाची किती किंमत किती आहे. ओके, हे इनोवा आहे 2,000 3.5 लावलेली आहे. तुमच्यामुळे मी ती सांगितली किंमत. ओके, त्यांचा मान ठेवून प्राइस कमी करून दिलेली आहे तुम्हाला. 7 सीटर मध्ये जर ऑप्शन शोधत असाल तर बेस्ट ऑप्शन सरांच्याकडे आलेला आहे. ही इनोवा तुमची होऊ शकते, नक्की विजिट द्या. त्यानंतर सगळ्यांना आवडणारी म्हणजे जी रप अँड टफ गाडी गावाकडे चालवण्यासाठी किंवा आणि माझे जे कोल्हापूरचे जे माझे युवक आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे गोल्ड ही तुमच्यासाठी आणलेली आहे. सर जरा माहिती कशी असणार आहे सांगा. गोल्ड ही जी आहे ती 2016ची गाडी आहे. हीच कोल्हापूरमध्ये BSNLच्या ऑफिसलाच होती, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ऑफिसला वापरलेली गाडी आहे. ओके, पूर्णतः म्हणजे तिथले पोलीस अधिकारी त्यांचीच गाडी आहे. ओके. ही गाडी आपण आता घेतली. ही गाडीची किंमत 2,95,000 पर्यंत जाईल. सुमो गोल्ड 2016. ओके, 2016चं मॉडेल आहे मित्रांनो. गाडी बघून घ्या, गाडी एकदम तुम्हाला टकाटक मध्ये भेटून जाणार आहे. आणि सर ह्याचे सगळे ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहेत? सगळे पेपर क्लिअर, आपण ट्रान्सफर करून देतो ना डायरेक्टली. ओके, त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काय? नाही काही नाही घेत, सगळे इन्क्लुडिंग असणार हो, आहे. बेस्ट प्राइस हीच असणार आहे आपली. गाडीची किंमत जी आहे ती 2,95,000च्या खाली तर नाही करता येणार. ओके, ह्याच्यात बी ऑलरेडी किंमत त्याची बी जास्तच आहे. डिझेल व्हेरियंट मध्ये तुम्हाला भेटणार आहे. गाडी बघून घ्या, गाडी तुम्हाला बेस्ट म्हणजे जे ते गावाकडे सीट आणि शीटला वगैरे वापरतात लोक, इकडे तिकडे कुठे जायला. हा म्हणजे रफ अँड टफ गाडी आहे एकदम. शेतात कुठे वापरायची असेल तरी वापरू शकतात. बरोबर. तर तुम्ही ह्या गाडीची नक्की डील फायनल करू शकतात. सर ज्याचं एकदमच बजेट कमी आहे, ज्यांना 2 व्हीलर पण घ्यायची नाही, खरं मला 4 व्हीलरच घ्यायचे असे काही हट्टी लोक असतात, त्यांच्यासाठी काय असं एकदम कमी बजेटमध्ये काय आहे का आपल्याकडे? i10 आहे, हम्म. आपण तिची 5 वर्षाची पासिंग वगैरे सगळं काही करून देऊन ओके, ते बी i10 पेट्रोल CNG, येस सर. त्याला CNG पण आहे. ती 95,000 देणार आहे आपण. 95,000 सर पेट्रोल CNG देताय आणि ती पण 95 म्हणताय हो. तुम्ही. मग CNG कितीचं किट असणार आहे याच्यामध्ये? CNG किटच त्याच्यात जवळजवळ 35-40 हजाराचं आहे आणि 95 ला हा, देताय. गाडी 95 देतोय. चालेल. ते बी पासिंग करून 5 वर्ष पुढे. पुढे पासिंग त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे नाही काय नाही. नाहीत. ही रेड ब्युटी तुमची होऊ शकते. MH14 पासिंग मध्ये तुम्हाला ही i10 भेटते आणि हे असणार आहे पेट्रोल प्लस CNG मध्ये. हे ॲव्हरेज कशी देईल सर? CNG ला आवडते ती 22च्या आसपास आणि पेट्रोलला देते 14-15. नंतर कमर्शियल मध्ये जर कार शोधत असाल ना, ते सुद्धा ऑप्शन सरांनी आणलेलं आहे. अजून आपल्याकडे ग्रे कलर मध्ये आहे. एक्सप्रेसो आहे 2022 ची. कशी असेल सर माहिती? पेट्रोल प्लस CNG गाडी ती 3.5 लाखाला जाईल. ती त्याच्यावरती पण लोन होईल. ओके, हिचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर सर? क्लिअर सगळे पेपर. हिच्यावर डाऊन पेमेंट किती करावं लागेल? डाऊन पेमेंट साधारण 25,000 केलं तरी होऊन जाईल. 25,000 तुम्ही डाऊन पेमेंट केल्यानंतर ही गाडी तुम्ही डील करू शकता. गाडी बघून घ्या. MH12 मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे ग्रे कलर मध्ये. हे असणार आहे 2022 मॉडेल आहे. मार्केटला ह्या गाडीची प्राइस काय असेल आता? 6 लाखापर्यंत. आणि आपण देतोय कितीला? आपण 3.5 लाखाला देतोय. ते पण पेट्रोल प्लस CNG? पेट्रोल प्लस CNG आणि त्याच्यावर बी लोन करून देतो पाहिजे असेल तर. ओके, तुम्ही म्हणजे ह्या गाडीवरती आपण 25,000 भरलं तर होऊन जाईल? 20-25,000 भरलं तरी होईल. आणि एखादं सिव्हिल जर खरंच जास्त चांगलं असेल तर ते तेवढे पण भरायची गरज पडणार नाही. म्हणजे काहींचं 700 प्लस सिव्हिल असेल तर 0 डाऊन पेमेंट पण होईल. चालेल. तर त्यानंतर आता आपल्याकडे आलेलं आहे 7 सीटर मध्ये अजून एक कार आहे. आर्टिका आहे 2024 ची गाडी आहे, पेट्रोल प्लस CNG. गाडीची किंमत 10,70,000 पर्यंत जाईल. ओके, लोन किती कराल सर या गाडीवर? लोन ह्याच्यावरती होईल 10 लाखापर्यंत. 8.5च्या पुढेच होईल. ओके, ओनर सर गाडीचा? फर्स्ट ओनर आहे. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार सर? पेपर क्लिअर. पेंटो 2018चं मॉडेल आहे, पेट्रोल गाडी आहे. गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे. गाडीची किंमत
6,50,000 जाईल आणि ह्या गाडीवरती पण 6.25 लाखापर्यंत लोन होईल. हायलँड टॉप मॉडेल असणार आहे. गाडी बघून घ्या, नीट आणि क्लीन गाडी, फक्त हे घ्यायची आणि चालवायची आहे. टायर वगैरे तुम्हाला सर किती पर्सेंटेज भेटतील? टायर जवळजवळ 70% वरती टायर आहेत टायर गाडीचे. ओके, तुम्ही बघू शकता टायरची कंडिशन वगैरे. एक्सेंट 2019 मॉडेल आहे, हम्म. पेट्रोल प्लस सीएनजी. 3.5 लाखापर्यंत जाईल गाडी. ओके सर, ते थोडं डॅमेज वगैरे ते करून झालेलं देणार आहे आहे का आपण आपण? सगळं पूर्ण करून बंपर देणार चेंज आहात? करून देणार. चालेल, तर तुम्ही बघू शकता इथे थोडं प्रॉब्लेम झालेला आहे, तरी पण ते करून देणार आहेत. करून देणार. डॅमेज झालेलं, आणि ही लास्ट 3.5 असणार आहे ते आपल्या डॅमेज व्यवस्थेसाठी. झालेलं पण करून देणार, ग्लास पण चेंज करणार आहे आपण त्याचे. ओके, हा ग्लास पण खराब झालेला आहे, हम्म. ते पण आपल्याला करून भेटेल. त्यानंतर फॉर्च्युनर आहे. फॉर्च्युनर आलेली आहे आपल्याकडे सगळ्यांना. 2014 मॉडेल आहे. ओके, 10.5 लाखापर्यंत देणार आहे आपण हिला. किती लोन होईल या गाडीला? या गाडीवरती 8 लाखापर्यंत तरी होईल. ओके, 7.5 ते ओनर 8 या लाख. गाडीचा बोनर सेकंड ओनर आहे. सेकंड ओनर मध्ये बघू शकता गाडी तुम्हाला इथे आलेली आहे तुमच्यासाठी फॉर्च्युनर. आणि सर याच्यामध्ये काय असणार आहे का नाही कमी जास्त काय आपल्या व्यवस्थेसाठी? थोडंफार करू ना आपण. चालेल. त्यानंतर मित्रांनो आलेले आहे आपल्याकडे स्विफ्ट व्हाईट कलर मध्ये, व्हीडीआय मॉडेल मध्ये, आणि गाडी एकदम कंडिशन मध्ये. गाडीला मॅकविल वगैरे आहेत. गाडीचे टायर तुम्हाला एकदम ब्रँड न्यू भेटणार आहेत. आणि आता आपल्याला शहाजी सर कितीला देतात बघू जरा, कशी असणार आहे डील, कितीला गाडी देतात सर? पूर्णतः बनवलेली गाडी चांगली एकदम. मॅकविल बिकविल अलाविल टाकलेले आहे तिला. ओके, स्पोर्टी जवळजवळ 40,000च्या अलाविलच आहे तिचे टाकलेले. गाडीची किंमत जवळजवळ 4,90,000 पर्यंत जाईल. ओके. थोडंफार आपण करू. आणि ही डिझेल व्हेरियंट मध्ये असणार आहे रिझर्व सर. होती. ही डिझेल मध्ये तुम्हाला स्विफ्ट भेटणार आहे, व्हाईट कलर. तुम्ही बेस्ट कार एकदम, म्हणजे ह्या गाडीना डील करायला आलात ना तर तुम्हाला ही गाडी खरंच परवडणार आहे. कारण की ह्याच गाडीची किंमत मार्केटला 5.5 चालू 5.5 आहे, लाखाच्या पुढे. 5.5 लाखाच्या पुढे चालू आहे. तर तुम्हाला इथं कुठे छत्रपती मोटर्स या शोरूम मध्ये तुम्हाला एकदम बेस्ट ऑफर दिली जाणार आहे. कारण की फेस्टिवल येणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ही डील होऊन जाईल. तर i10 आहे सर, कशी असणार आहे सर? 2011च्या i10 आहे, हम्म. पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे. आणि आतमध्ये कंडिशनला पण एकदम चांगली आहे गाडी. ओके, कुठलंच त्याचं काम बाकी नाहीये. येस सर. गाडी घ्यायची आणि चालवायची ते फक्त. ऑटोमॅटिक i10 2011ची आपल्याला मिळेल 2.5 लाखामध्ये. ओके, 2.5 लाखाला तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मित्रांनो गाडी बघून घ्या, नीट अँड क्लीन मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर अशी प्राइस तुम्हाला देणार आहे की तुम्ही ऐकली नसेल, अशा प्राइस मध्ये एक कार देणार आहे, ती म्हणजे वॅगनर असणार आहे ग्रे कलर मध्ये. सर एकदम बेस्ट डील. सीएनजी गाडीला त्या हम्म. 2013चं मॉडेल आहे. ओके, गाडीची किंमत 2,60,000 पर्यंत जाईल. 2,60 ला तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये, आणि 2013चं मॉडेल असणार आहे. हो. गाडी एकदम कंडिशन मध्ये, टायर वगैरे तुम्हाला टकाटक मध्ये भेटून जाणार आहेत. सीट कव्हर, गाडीचं इंजन, आणि ओनर सर गाडीचा गाडीचं ओनर सेकंड ओनर आहे. सेकंड ओनर मध्ये. सर अशी गाडी द्या जे टू व्हीलर घ्यायला जायलाच नाही पाहिजे. आता तुमच्याकडे तर असतातच टू व्हीलर, तर ज्याचं स्वप्न आहे 4 व्हीलर, मी म्हणत असते की ज्याला 4 व्हीलर घ्यायची असते त्याला एकदम कमी बजेट मध्ये पाहिजे. आता एक आल्टो आहे, 2012चं मॉडेल आहे. गाडी आपण ती 1.5 लाखाला देणार आहे. ओके, आणि अजून एक आल्टो आहे आपल्याकडे 2014ची, आता नाहीये ती इथं. ओके, ती एसीचं काम करायला पाठवलेली ही गाडी. येस सर. तर ती गाडी 2014ची असून आपण ती 1,95,000 देणार आहे. ओके, 1 तर लाख गाडीवरती 95. जर लोन करायला गेलात ना हम्म. तर 2 ते 2.25 लाखाचं लोन होते. म्हणजे थोडक्यात 0 डाऊन पेमेंट वरती ती गाडी मिळणार आहे. गुड. आणि ही अल्टो आपली ती 1.5 लाखाला देणार आहे आपण. ओके, 2012चं मॉडेल आहे. 2012चं मॉडेल अल्टो तुम्हाला भेटणार 1.5 लाखाला. त्यानंतर नेक्स्ट सर ती विकलेली गाडी. विकले, विकली. म्हणजे डील फायनल झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, असं काय आपला 4 व्हीलरचा स्टॉक होता इथे छत्रपती मोटर्स या शोरूम मध्ये. मित्रांनो गाड्या एकदम कंडिशन मध्ये, बजेट प्राइस मध्ये तुम्हाला भेटलेल्या आहेत. नक्की या गाड्यांचे डील फायनल करा, कारण की तुम्हाला अशा प्राइस मध्ये गाड्या भेटणार नाहीत. कमर्शियल प्रायव्हेट गाड्यांचा स्टॉक तुमच्यासाठी आलेला आहे, आणि या आणि डील फायनल करा. तर आपल्या व्ह्यूअर्सना एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्ही कार दिलेल्या आहेत, तर आपल्या व्ह्यूअर्ससाठी तुम्ही काय सांगाल? आपल्या व्ह्यूअरसाठी ना कसं बऱ्याच ठिकाणी गाड्या आहेत. गाड्या आता तुम्ही मग बोलता सांगितलं की मी ज्या गाडीची मॉडेल सांगितलं की ती दुसरीकडे, आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ बनवतात सगळ्यांचे, बरोबर, तिथं तुम्ही सांगता की ही मॉडेलची किंमत जास्त सांगतात, पण हा. तुम्ही कमी सांगता. बरोबर, आपण काय करतो की आपल्याला जास्त गाड्यांमध्ये काढायचंच नाही पैसे. लोकांना कसं आहे 1.5 2-2 लाख, कोणाला 70-80 हजाराच्या पुढेच पैसे काढतो. आपण ते लोकांचा विचार करून माफात ही करून पटकीने गाडी केल्या पाहिजेत, आणि त्यांना पण आपल्याकडून महाग गाडी केली नाही पाहिजे, हे आपण बघत असतो. बरोबर. बऱ्याच ठिकाणी गाड्या पॉलिश करूनच ठेवलेल्या असतात सगळ्या. ओके, आमच्याकडे तसं पण दिसणार नाही. पॉलिशचा विषयीचा काही विषय नाही, जे आहे ओरिजिनल ते ओरिजिनल. ओके.
तर गाडी जेव्हा चेक करण्यासाठी काही जाणकार माणूस आणला तर चालेल का आपल्या व्यवस्थित? अवश्य घेऊन या. उलट आमचं तर सांगणंच असतं काय, गाडी बघायला येताना कोणाला तरी ज्याला माहिती आहे गाडीची त्याला घेऊन या. म्हणजे तो गाडी व्यवस्थित चेक करेल. चालेल सर. मग यायचा ऍड्रेस पण सांगून द्या एकदा. आपला ऍड्रेस जो आहे तो चिंचवडमध्ये आहे. पदमची पेपर मिलच्या बरोबर एक्झॅक्ट समोर आहे. पदमची पेपर मिल एक खूप मोठी कंपनी आहे, ओके. त्याच्या बरोबर समोरच आहे. चिंचवडमध्ये आहे छत्रपती मोटर्स. कोणाला जरी विचारलं तरी पण कोणी पण सांगायला लागेल. चालेल. तर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा, लोकेशन मागून घ्या आणि 4 व्हीलर घेण्यासाठी नक्की छत्रपती मोटर्सला व्हिजिट द्या. तर मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.